असंच उलट ठेवणार आहे. किती दिवस तुम्ही आमच्या संयम म्हणूयात त्याला, किती दिवस संयमाचा अंत बघणार आहे. त्यामुळं किती दिवस आता बस मराठ्यांनी प्रत्येक वेळेस मराठ्यांनीच पाळायचं आणि तुम्ही पाळायचं नाही. शब्द तर तुम्हीच द्यायचे, तुम्हीच लिहायचे आणि तुम्हीच ते पूर्ण करायचे नाही. त्यामुळे किती दिवस आता आम्ही किती दिवस ऐकणार. आम्हाला सुद्धा काय मर्यादा आहेत ना, समाजाला काय मर्यादा आहेत. समाजाने तुम्हाला पहिल्यांदा 3 महिने दिले, त्याच्यानंतर 40 दिवस दिले, त्यानंतर आता तुम्हाला 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत. आणखी नाही, सरकारच्या हातात आहेत ना आजचा उद्याचा दिवस. काल तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. नाही, पण ते बोलणं झालं नाही. बोलणं नाही झालं. त्यांचे ओएडीच्या माध्यमातून होतं, परंतु ते बोलणं झालं नाही. कारण पुढं कार्यक्रम ते राहून गेलं. परत मग उशीर होत गेला आणि ते तसंच मागा विषय पाडलं. अजित पवार असं या म्हणाले काल की तुम्ही काही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागेल आणि टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मग आम्ही कुठं तर कायद्यात चौकटीच्या बाहेर मागतो. नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या 54 लाख, 1-2 नाही. कोणाचीच नोंद नाही. इथून मागं ज्यांना आरक्षण दिलं ना, नोंद बी नाही आणि मागासिद्ध बी नाहीत, तरी आरक्षण आहे. आमच्या नोंदी पण आहे आणि मागासिद्ध पण झालेलं आहे, तरी आम्हाला आरक्षण नाही. कायद्याची चौकट याला नाही म्हणत का काय? मग म्हणजे कायद्याची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का? ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं, जे मागासिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं, जे मागासिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही, असं उलट आहे का त्यांचं काही? किती दिवस येड्यात काढणार आहेत लोक? लय पुढे गेले, आता हुशार झाले. तुम्ही स्वतःला हुशार समजत होतात, आता नाही चालणार ते. कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचा? आम्ही नाही करू शकत. आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही ओबीसी आरक्षण आहे, आम्ही ते घेणार. सरकारकडून शेवटची तारीख होती आणि आता एक दिवस बाकी राहिलेला. आपल्याला वाटतं का की सरकार उद्यापासून निर्णय घेऊ शकतो म्हणून? आता 1 मिनिटात बी घेऊ शकते. घ्यायचं म्हणल्याच्या नंतर का राजकीय इच्छाशक्ती लागते. मराठ्यांची गरज नाही अशा भावनेतून ते चालतात. ते एकट्याचीच गरज आहे त्यांना, अशी त्यांची भावना आहे. ठीक आहे, लक्षात आलंय समाजाच्या, त्यांना तो एकटाच पाहिजे. त्याच्या शेजारी बांधा. आता तुम्ही बंगले तो म्हणतो ना आमच्या शेजारी बांधा म्हणून, बांधा त्याच्या शेजारी. सगळं राज्य त्याच्या हातात आहे ना. तुम्हाला असं वाटतंय ना? ठीक आहे, ऐका त्याचं, करा मराठ्यावर अन्याय. मराठे कसे आरक्षण मिळते तुम्ही बघा फक्त आता पुढच्या काळात. भुजबळांची अशी एक उद्विग्न प्रतिक्रिया आहे की जरांगे विरोधात केलेले भाषण मी मागे घेतो आणि जरांगीची मागणी सरकारनं लगेच मान्य करायला पाहिजे. तो एवढी चांगली नियत असते आमच्याविषयी बोलायची, आणि हे जर मराठ्याला आधी कळालं असतं, तू इतक्या खालच्या दर्जाचा विचाराचा आहे, तर तुला इतकं मोठं मराठ्यांनी केलंच नसतं. मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे, पण तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत, हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते. त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजलं आणि तुला मोठं केलं आयुष्यभर, पण तू ते आत्ता वकायला लागला आणि आता लोकांना कळायला लागलं हे किती गटारगंगा होती, याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे. आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं. नसता मराठ्याला आधी माहीत नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे म्हणून, माहीतच नव्हतं. आत्ता माहीत झालं. कुचका बोलतो का? तू आम्हाला काय? अरे आम्ही रानात आवत हाणणारे लोक आहेत. आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते. भाऊ तू नको आधी लागू, शहाणा होय आणखीन तरी. तू नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात? सरकारकडून जरी तुमच्यासोबत तडजोडीची जरी बोलणं झालं तरी नेमक्या कोणत्या मागण्यावर तुम्ही ठाम आहात? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण, त्याच्यावरच पहिल्यापासून ठाम आहेत. फक्त त्यांनी 4 शब्द घेतले होते, त्या शब्दावर बी तयार आहेत आम्ही. घ्या 4ही पण. सरसकट त्यांना नको ना शब्द, 4 शब्द आहेत त्याच्यावर घ्या. आता 24 तारीख उद्या चर्चेसाठी काही वेळ आता शिल्लक राहिला नाही, कारण तुमच्या आज दिवसभर सभा आहे आणि आता तुमची परिस्थिती पाहतोय. सभा झाल्यानंतर तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं असं डॉक्टरांनी सल्ला दिलाय. तर सरकारची कधी चर्चा होणार, मग निर्णय कधी होणार काय? चर्चाच कव्हर करावं दादा, कटाळा झालाय. चर्चाच कव्हर करावं. चर्चा तेच आहे, दुसरं काहीच नाही. त्या शब्दाचं काय करावं, या शब्दाचं काय करावं, अमक्याचं काय करावं, तेच फोन सुरू आहे. फोन सुरू आहे, आपण ना करतो पुढे. आताच फोन आला होता गिरीश महाजन साहेबांचा एवढ्यात.